पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आहे आणि ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालेलं आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। ओझरच्या विमानतळावर ते दाखल झालेले आहेत। तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी त्यांचं स्वागत केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। पुढे बरेच असे नियोजित कार्यक्रम आहेत। नाशिकमध्ये आता त्यांचा रोड शो होणार आहे, त्यानंतर ते रामकुंडावरती जाणार आहेत, तिथे गोदावरीची आरती होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये राम दर्शन घेणार आहेत। त्यानंतर 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या युवा महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी या युवा महोत्सवाच्या इथे जाऊन त्याचं उद्घाटन करणार आहेत। शिवाय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा देखील घेणार आहेत, जनतेला संबोधित करणार आहेत आणि तिथून पुढे नवी मुंबई इथे अटल सेतूचं लोकार्पण आहे, त्यामुळे ते मुंबईमध्ये दाखल होतील। साधारणतः 2 वाजेपर्यंत नाशिकमध्ये त्यांचे विविध कार्यक्रम आहेत। हे कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी नाशिकमध्ये भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। शिवाय नागरिकांची एकच गर्दी तिथे उसळणार आहे, त्यामुळे तिथे सुरक्षेच्या दृष्टीने देखील अगदी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। ओझर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच जिल्हाधिकारी गमे यांनी देखील त्यांचं स्वागत केलेलं आहे। ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत।